त्रियुगी नारायण ट्रस्ट या ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेला मुंबईची सर्वात मोठी शिवबारात याचं हे दुसरं वर्ष. या ट्रस्टसाठी मी इतकं मला सांगायचंय की आजची जी संस्कृती आहे तरुण पिढी ती पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त त्यांचा कल आहे. पण या सगळ्या गोष्टींना लांब ठेवून आता इथे जी मंडळामध्ये मुलं आहेत ती वेगवेगळ्या राज्यातून आलेली आहेत. देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातली मुलं एकत्र येऊन इतका मोठा कार्यक्रम आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर करतायत. तर त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ज्यांना ज्यांना हा मेसेज मिळालाय त्यांनी प्रत्येकाने आवर्जून इथे या कार्यक्रमासाठी सहभागी व्हायचं आहे. कहीं ना कहीं हम हमारे कल्चर, हमारे रिलीजन को हमारे यूथ में जितने भी ज्यादा से ज्यादा लोगों तक हम प्रसारित इस चीज को कर पाए. मुंबईमधील सर्वात मोठी शिवबारात करण्याचा निर्णय घेतला आणि हे त्या शिवबारातचं दुसरं वर्ष आहे. विचार करा, उद्या 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. परंतु आपल्या या मरो विभागातील काही तरुण आहेत जे की उद्या सांस्कृतिक कार्यक्रम फोक आख्यान आपण पाहिलं असेल, पूर्ण मुंबईभर प्रसिद्ध झालं होतं. फोक आख्यानमधीलच प्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने उद्या 14 तारखेला संध्याकाळी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी व्हॅलेंटाईन साजरा न करता या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करणार आहेत. त्यामुळे तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे, हे आवाहन मी या ट्रस्टच्या वतीने आपल्याकडे करतो. आपल्याला हे कन्सेप्ट माहीत असेल की शिवबारात हा कन्सेप्ट कुठेतरी वाराणसीमध्ये आपल्याला कुठेतरी दिसतो आणि कुठेतरी वाराणसीची संस्कृती कुठेतरी मुंबईत बघू शकता. व्हॅलेंटाईन डे सगळीकडे कुठेतरी साजरा होणार. त्या व्हॅलेंटाईन डेला कुठेतरी ऑपोजिट करून कुठेतरी आपली संस्कृती आपल्याला दाखवायची. कुठे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहीर चंद्रकांत माने तसेच शाहीर ऋतुजा माने यांचा बघू शकता एक मोठा कुठेतरी आम्ही छत्रपती शिवरायांवर कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच 15 तारखेला जे शिवबारात आयोजन होणार आहे त्याच्यात अगोरी कुठेतरी आम्ही बघू शकता तो कन्सेप्ट जो वाराणसीमध्ये चालतो तोच कन्सेप्ट आम्ही कुठेतरी मुंबईत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. Tell all the Gen Zs to attend this so that they can know more about our rituals. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. And it is going to be a beautiful event at Sagbag Marol. Thanks. हर हर महादेव.